नमस्कार. मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खूप साऱ्या किचन टिप्स बघणार आहोत. या किचन टिप्स तुम्हाला दररोजच्याच कामामध्ये खूपच युजफुल अशा ठरणार आहेत. त्यामुळे सगळ्या किचन टिप्स नक्कीच बघा. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्या टिप्स इझिली पोहोचतील आणि तुम्हाला त्या टिप्स उपयोगात आणतासुद्धा येतील. पहिली टिप मी दाखवली तुम्हाला ती म्हणजे वाटाणा जो आहे तो ज्यावेळी आपण फ्रेश बाजारातून आणतो लगेच सोलून ठेवायचा म्हणजे वाटाणा लवकर खराब होत नाही, त्याला बुरशी येत नाही किंवा शेंगा सडल्यासारख्या होत नाहीत. एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात भरून तो फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवला की वाटाणा आठवडाभर जसाच्या तसा छान ग्रीनिश राहतो आणि बाहेर जर ठेवला त्याला मोड येऊ शकतात, म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवला तर व्यवस्थित राहणार. पुढची टीप आहे ती पण बघूया. जर असे थोडेफार कांदे जे आहेत ते आता हिवाळ्यामुळे थोडेफार उगवले जातातच. तर या उगवलेल्या कांद्यांना थोडंसं जरी ते कोंब आलेले असले ना तरी पण लगेचच ते कांदे जर चिरायला घेतले तर आतमध्ये अगदी फ्रेश आणि चांगले कांदे असतात. वरचा लेयर फक्त तुम्हाला 1-2 लेयर त्याचे काढावे लागतील. तर ते 2-3 लेयर काढून घ्यायचे. मधले जे कांदे आहेत ना ते व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि चिरल्यानंतर कांदे पाण्यामध्ये टाकायचे. त्यावेळी पूर्ण पाण्यात टाकल्यामुळे कांद्याचा तिखटपणा पूर्ण निघून जातो आणि आपल्याला जे डोळ्याला पाणी येण्याचा त्रास असतो तो पण कमी होतो. या पद्धतीने कांदा चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर बघायचं आहे की कांदा चिरताना आपल्याला अजिबात डोळ्याला पाणी आलेलं दिसणार नाही आहे. तर हा कांदा मी जेव्हा पाला याच्यावरचा काढला तेव्हासुद्धा पाण्यामधून हा कांदा धुवून घेतला होता, म्हणजे याचा तिखटपणा अजून जास्त कमी होतो. आणखीन एक ट्रिक म्हणजे आपला चाकू जो असतो ना, चाकूलासुद्धा थोडं थोडं पाणी लावत राहिलं आणि त्याने चिरत राहिलं कांदा तरीसुद्धा तिथल्या तिथेच तिखट राहतं डोळ्यापर्यंत. आपल्या हा कांद्याचं तिखट जे आहे ते पोचत नाही. आता हा कांदा मी पाण्यामध्ये टाकला. त्यानंतर अगदी थोडा वेळ आपल्याला हा ठेवायचा आहे 5 मिनिट आणि त्यानंतर हा कांदा जो आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. यामध्ये मी टोमॅटोचे जे अशा मोठ्या मोठ्या फोडी चिरून यामध्ये टाकलेल्या आहेत. पाण्यामध्ये एकत्रच कांदा आणि टोमॅटो मी टाकून दिलेला आहे. बघू शकता जर हे कांदे उगवलेले तसेच फेकले असते ना तर ते कांदे तसेच वाया देखील गेले असते आणि त्या अगोदर आपण त्याला चिरून जर बघितलं तर आतमध्ये कांदे एकदम फ्रेश निघालेले आहेत. या कांद्याचा वापर ग्रेव्हीसाठी वगैरे लगेच करू शकतो. 1-2 भाज्यांमध्ये ग्रेव्ही तर लगेच संपून जाते म्हणा, पण जरी तुम्हाला टिकवून ठेवायची म्हटलं तरी फ्रीजमध्ये 8 दिवस ग्रेव्ही छान टिकून राहते. तर आपण याची पेस्ट बनवून जी आहे ती भाज्यांसाठी ठेवू शकतो. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो ॲड केला आहे मी, कोथिंबीर आणि मिरची, त्यासोबत आलं, लसूण ही सगळ्या गोष्टी ॲड करून आपण छान तेलामध्ये खरपूस लाल रंगावरती होईपर्यंत सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आणि ते भाजलेले सगळे पदार्थ जे आहेत ते नंतर आपण एक प्युरी त्याची बनवून घ्यायची. तर तेल टाकलं मी सुरुवातीला. तेलामध्ये हे सगळं छान भाजलं जातं लालसर होईपर्यंत आणि पदार्थ टिकून राहतात. तेलामुळे ही ग्रेव्ही टिकून राहते, त्यामुळे अगदीच नुसतंच भाजायचं नाही आहे. तर आपल्याला तेलावरती ते भाजून घ्यायचे सगळे पदार्थ, जेणेकरून तेलामुळे काय होतं की जशी लसूणची पेस्टसुद्धा आपण तेल टाकून ठेवतो तेव्हा ती पांढरी शुभ्र पण राहते, जसाच्या तसा कलरही राहतो आणि टिकूनही राहते. तर त्याच पद्धतीने कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट जी आहे ती 8 दिवस जरी टिकवायची म्हटलं तरी हेल्प होते आपल्याला तेलामुळे. त्यामुळे यामध्ये तेल नक्कीच घालायचे, जे कोणतं खायचं तेल तुम्ही वापरत असाल ते. आणि तेल किती घालायचं तर 4-5 चमचे तेल मी घातलेले आणि कांदेसुद्धा 4-5 आहेत. टोमॅटो 2-3 मी घेतलेले आहेत. अंदाजानुसार थोडेफार कमी जास्तसुद्धा करू शकता. कोथिंबीरची एक गड्डी घेतली आणि ती पूर्ण अशी छान निवडून घेऊन त्याची पानं छान चिरून घेतली आहेत. कांदा लालसर झाला
आणि टोमॅटो मऊसर झाला की यामध्ये नंतर कोथिंबीर शेवटी टाकायची. कोथिंबीर ऐवजी धना पावडर सुद्धा तुम्ही टाकली तरी पण चालते. आणि यामध्ये जिरे मी टाकलेले आहेत. त्यानंतर एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या, त्या टाकायच्या. आणि आलं पण टाकलेलं आहे मी 1 इंच बारीक तुकडे करून. 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या. थोडं छान परतून घ्यायचं सगळंच, झाकून ठेवायचं. नंतर थंड झालं की मिक्सरला त्याची छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची, प्युरी तयार करून घ्यायची. आणि त्या प्युरीमधून भरपूर अशा ग्रेव्हीतल्या भाज्या अशा पद्धतीच्या तयार होतात. इथं मी मशरूमची भाजी तयार केलेली तुम्हाला दाखवलेली आहे. या पद्धतीच्या भरपूर भाज्या आपल्याला बनवता येतात. वांग्याच्या भाजीला सुद्धा ही ग्रेव्ही प्युरी वापरता येते. आणि त्यासोबतच आपण पनीरच्या भाजीला पण वापरू शकतो. तर खूप साऱ्या भाज्या यामध्ये तयार करू शकता तुम्ही. पुढची आपली टीप आहे ती आपण बघूया. मोसंबी जेव्हा आपण चिरतो तेव्हा जर त्यावरची साल काढली आणि आपल्याला दिवसभर ती मोसंबीच्या फोडी मुलांच्या टिफिनमध्ये दुपारपर्यंत जरी टिकवून ठेवायच्या असल्या तरी थोड्याशा तरी आंबट त्या पडतात. त्या व्यवस्थित आंबट पडू नयेत किंवा गोडच राहाव्या यासाठी आपल्याला एक सोपी ट्रिक वापरायची, ती म्हणजे मोसंबीच्या ज्या फोडी आहेत त्या अशा व्यवस्थित चाकूने चिरून घ्यायच्या सालीसकट. आणि त्यानंतर त्या सालीसकटच ठेवायच्या आहेत. छोटे छोटे पीस केले की मुलांना खाता देखील येतात. साल नाही काढली तरीसुद्धा यावरून आपल्याला ही मोसंबी अगदी गोड जशी आहे तशी फ्रेश ठेवण्यासाठी मदत होते सालीमुळे. तर तुम्ही पण एकदा हे नक्की ट्राय करून बघा. कारण साल काढल्यानंतर मोसंबी थोडीशी आंबट पडल्यासारखी होते आणि साल ठेवली तर ती अगदीच छान अशी गोडसर लागते. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. पुढची आपण टीप बघूया. डबल टेप जर तुमच्याकडे असेल ना तर आपल्याकडे जेव्हा घरामध्ये कुठलेही फ्रीज कवर असतात किंवा मग अशा पद्धतीने मी तर इथं ग्रीन मॅट जी होती ती टाकलेली आहे इथं फ्रीजवरती. तर ही ग्रीन ग्रासची मॅट जी आहे तर ती यावरती टाकल्यामुळे त्याला स्टिक करणं गरजेचं होतं साईडनं. तर त्यासाठी डबल टेप वापरला आहे आणि कॉर्नर असे व्यवस्थित स्टिक करून घेतले, म्हणजे ते असे वरच्या वर राहत नाही आणि दिसायला पण छान दिसतात. ही ग्रीन ग्रासची मॅट चिटकवण्यासाठी डबल टेप वापरला. या पद्धतीने तुम्ही फ्रीज कवर पण स्टिक करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.